नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। पुणे जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी एक जीवघेणा अपघात। जेजुरी मोरगाव रोडवर 8 जणांचा मृत्यू। फ्रीज उतरण्याच्या कामादरम्यान भरधाव कारने दिली टेम्पोला जोरदार धडक। या अपघातात 7 पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू। 2 लहान मुलांसह 5 जण गंभीर जखमी। जखमींवर शांताई रुग्णालयात उपचार सुरू। मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी हलवले गेले। मृतांमध्ये पुणे, सोलापूर, उत्तर प्रदेश व राजस्थान मधील नागरिकांचा समावेश। राज्यात मान्सूनचा जोर वाढतोय। मुंबई, पुण्यात 2 दिवसांपासून पावसाने झोडपलंय। गुरुवारचा हवामान अंदाज। कोकणात मुसळधार पावसाचा इशारा। रायगड, पालघरमध्ये विशेष सतर्कता। मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलकासा पाऊस। विदर्भात येलो अलर्ट। कोकण किनाऱ्यावर दाट ढगांचे पट्टे तयार। पालघर, रायगड, पुणे, नाशिकच्या घाटात मुसळधार पावसाची शक्यता। सातारा, कोल्हापूर, सांगलीतही जोरदार पावसाचा अंदाज। वाहतूक कोंडीचा फटका। आळंदी, चाकण परिसरात पावसामुळे ट्रॅफिक जाम। पुणे नाशिक रोडवर 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा। ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानाच्या दिवशीच पावसाचा जोर। रायगड जिल्ह्यात शाळांना सुट्टी। अलिबाग, महाड, पोलादपूरसह अनेक तालुक्यात शाळा बंद। पुण्यात धरणसाठा दुपटीने वाढला। 4ही धरणांमध्ये 25% पाणीसाठा, मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट। पूरस्थितीची तयारी पूर्ण। 71 ठिकाणी नागरिकांसाठी निवास व्यवस्था। महापालिकेचे 24x7 कंट्रोल रूम सक्रिय। पावसाळा गंभीर आहे, नागरिकांनी सतर्क राहावं। सिंधुदुर्गच्या राजकारणात पुन्हा एकदा राणे बंधू आमने सामने। मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या ट्विटरवर शाब्दिक चकमक सुरू झाली आहे। मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं योग्य नाही असं म्हणत नितेश राणे यांनी थेट इशारा दिलाय। आम्ही महायुतीचे घटक आहोत याची नोंद घ्या। तर दुसरीकडे निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांना थेट धमकीच्या मेसेजेस पाठवल्याचा आरोप। नको ती वक्तव्य देऊ नका, अंगाशी येईल, नंतर वाचवायला कोणी येणार नाही असा थेट इशारा निलेश राणेंकडून। आता नितेश राणे यांच्या प्रतिक्रियेला निलेश राणे काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। सिंधुदुर्गचं राणे घराणं आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी।